हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? किचन कॅप्टन सोनिकामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण इथे झटपट अशी बासमती तांदळाची खीर बनवणार आहोत. तर इथे मी एक छोट्या वाटीने अर्धी वाटी बासमती तांदूळ छान अर्धा तास भिजू घातलेले होते आणि तुम्ही बघू शकता छान ते भिजलेले आहेत. आणि काही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स इथे घेतलेले आहेत. आता जे तांदूळ आपण छान स्वच्छ धुवून घेतले होते ते आता एका कोरड्या कढईमध्ये आपल्याला 1-2 मिनटं छान भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 2 चम्मच छान तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तर त्याने काय होतं, एकतर चव खूप छान लागते आणि तांदूळ शिजण्यासाठी खूप लवकर मदत होते. तर आता तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघा खूप छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण भाजून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने ते बारीक करून घ्यायचं आहे. तर जास्त बारीक पेस्ट न करता थोडेसे कण आपल्याला त्यामध्ये राहू द्यायचे आहेत. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं 1 चम्मच तूप घालून ड्रायफ्रूट छान आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत. ते सुद्धा छान गोल्डन रंग होईपर्यंत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर इथे मी 1 ते 1.5 कप दूध घेतलं होतं. त्यात थोडंसं केसर घालून ठेवलं होतं, ज्याने खूप छान रंग आपल्या खिरीला येईल. आणि इथे 7 ते 8 चम्मच साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता इथे जी तांदळाची पेस्ट आपण केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर जास्त बारीक न करता असं ठेवलं तर ते खाताना खूप छान लागतं. आणि ते छान याला ढवळून घ्यायचं आहे आणि साधारण 10 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर याला छान उकळी येऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान उकळी आलेलं आहे. तर सध्या इथं आपल्याला हे थोडंसं पातळ दिसतं, पण थोड्या वेळाने ते थंड झाल्याच्यानंतर छान घट्टसर होतं. तर झटपट काही करायचं असेल तर ही खीर अगदी उत्तम आहे. आणि इथे बघा आपले जे तांदूळ आहेत ते छान शिजलेले आहेत आणि छान कलर देखील आपल्या खिरीला इथे आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घाईतसुद्धा ही खीर अतिशय चवदार होते. आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि थोड्या वेळाने थंड झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अजून घट्ट आपली खीर इथे झालेली आहे. आणि अशा पद्धतीनं झटपट अशी तांदळाची खीर आपली इथे तयार झालेली आहे. थोडंसं गार्निशिंग म्हणून मी इथे मनुके वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता. तर अशा पद्धतीची एकदम क्विक अशी आपली ही तांदळाची खीर इथे रेडी आहे. आणि तुम्हाला ही झटपट खीर कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.